फडणवीसांचे सागर या निवासस्थानी पुढे नेण्याचं काम आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आहे। आमच्या या कार्याला, आमच्या या कामाला आशीर्वाद श्रीमंत दगडूशेठ गणरायाने द्यावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे नेण्याची ताकद आशीर्वाद गणरायाने आम्हाला द्यावा। महाराष्ट्र सुख समृद्ध राहावा अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी मी केली। आताच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आले, तुम्ही भेटले, एकमेकांना गळा भेट केली, आज आंदोलन केले, काय बोलले, काय बोलले? नाही, अंबादास दानवे साहेब माझे जुने मित्र आहेत। आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आज आमची भेट झाली। ते पण दगडूशेठ गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आले होते। मी पण अभिषेक करून आरती करून परत निघालो होतो। ते येताना आणि मी जाताना आमची भेट झाली। नेहमीप्रमाणे कसा आहे, बरा आहात का, माझ्या परिवाराची त्यांची ओळख करून दिली, एवढंच, बाकी काही नाही। नाही ना, मलाही माहित नाही ते येणार आहेत, त्यांनाही माहित नाही मी येणार आहे। त्यामुळे नाही, माझाही नियोजित दौरा होता। माझा दौरा कदाचित मला वाटतं आमच्या कलेक्टर कचेरीकडनं काल इश्यू झाला असेल का नाही मला माहित नाही, पण माझाही नियोजित दौरा होता, त्यांचाही होता। देवाच्या दारात भेट झाली, आम्ही जुने मित्र आहोत, देवाच्या दारात राजकारण नसावं। पण एकत्र आले तर असंच पुढे पाहायला भेटेल। आता मी एवढंच म्हणेन, आम्ही आज देवाच्या दर्शनाला आलो होतो। देवाच्या दारात राजकारण करू नये। राजकारण करायला वेगवेगळी ठिकाणं आपल्याला आहेत, त्या ठिकाणी जरूर राजकारण आपण नक्की करू, पण आता देवाच्या दारात नको। लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी, तुम्ही पण असं म्हणू नका, तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या, मुख्यमंत्री। पुढच्या बातमीकडे वळूयात। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक झाली आहे। 12 भावांनी महिलेचं छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर आलंय। 12 भावांवर कारवाई करण्यासाठी प्रस्तावावर सादर झालेला आहे। धक्कादायक प्रकार घडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये हा प्रकार घडलाय। महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि तुम्ही जर पाहिलं तर 2 दिवस झाले मी मतदारसंघातल्या 15-20 गावांमध्ये 100-125 महिलांना भेटलो या योजनेच्या संदर्भात। माझे व्हिडिओ आहेत माझ्या मतदारसंघातले, की महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली, तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली। त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे। त्या योजनेमध्ये काही मुलांनी मुलींचे फॉर्म लावून फॉर्म भरले संभाजीनगरमध्ये।